फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचे सांगून ट्रक अडवून जबरदस्तीने लूटमार करणारे 3 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी. येवला टोलनाका येथे 4 अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचे सांगून 2 सुपारीने भरलेले टूक हे जबरदस्तीने नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवरील चालक यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, पैसे, गाड्याच्या चाव्या, गाड्यांचे कागदपत्रे जबरीने काढून घेतले. याबाबत फिर्यादी मनीशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सदर 4 अनोळखी इसमाविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त बातमीमार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉईंट येथून अंबड लिंक रोडने पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची बातमी मिळाल्याने सदरचे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गरवारे पॉईंट येथे सापळा रचून आरोपी यांना त्याच्या ताब्यातील हुंडाई स्विफ्ट कार ताब्यात घेतली व आरोपी चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वय 37 वर्ष, मयूर अशोक दिवटे वय 32 वर्ष यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले एकूण 4,92,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नवीन सोनवणे याला टिळकवाडी सिग्नल येथून ताब्यात घेण्यात आले. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार रमेश कोडी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार नितीन जगताप, राम बर्डे, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुना येलवे, चालक समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.